राधे राधे, कसे आहात सगळे? बऱ्याच जणांचं सुट्टी असली की कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन असतो, पण आमचा प्लॅन मात्र फिक्स ठरलेला असतो. सुट्टी असली की आम्हाला गावी जायला खूप आवडतं. आता हे दोघं मस्तपैकी शेतामध्ये गेल्यानंतर नदीमध्ये मच्छ्यांना खायला टाकत होते, पण एकही मच्छी यांच्याकडे काही आली नाही. गावाकडची संध्याकाळ आणि सकाळ खरंच सूर्योदय आणि सूर्यास्त पाहताना खूप छान वाटतं. निसर्गरम्य वातावरण, शांतता, आपुलकीची माया आणि भरपूर प्रेम असलेली आपली जीवाभावाची माणसं, असंच काहीतरी गावाकडचं वातावरण असतं. जग कितीही बदललं, कितीही फॉरवर्ड झालं, तरी आपुलकीचा जिव्हाळा आणि आपल्या पोटाची भूक ही फक्त गावाकडेच भागली जाते. कारण की आपण म्हणतो जमाना खूप बदलला आहे, लोकांची आता म्हणजे मेंटॅलिटी आणि वागणूक खूप बदलली आहे, पण कितीही बदलली तरी गावाकडच्या लोकांची आपुलकी आणि प्रेम तसं असतं. गावाकडे गेले की सगळे संध्याकाळी आणि सकाळी एकमेकांच्या घरी जाऊन गप्पा मारतात, अंगणामध्ये एकमेकांच्या गप्पा होतात. आपण शहरांमध्ये एवढं राहतो, पण पाहू शकतो एका घरामध्ये असतानाही आपल्याला एकमेकांशी बोलायला अजिबात वेळ नाही. जो तो आपल्या कामात आणि आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतो. हे आमच्या गावाकडचं सोपीनाथ महाराजांचं मंदिर. श्रींचं दर्शन वगैरे घेतलं की माझ्या कामाला लागले, कारण गावाकडे आता घर बंद असतं, तर आल्यानंतर भांडे वगैरे खूप धुळीनं खराब होतात. मग काय, मला भांडे वगैरे सगळे बाहेर काढले होते अंगणामध्ये, आणि खरंच खूप थंडीचा आणि उन्हाचा आनंद घेत सगळे भांडे वगैरे घासले. पहिलं आमचं गावाकडे घर नव्हतं, आलं तरी आम्ही दर्शन वगैरे घेऊन लगेच चाललं जायचो. पण आता जेव्हापासून गावाकडं घर झालं, तेव्हा गावाकडे येण्याची ओढ जास्तच काहीतरी वाढलेली आहे आमची. आणि या मुलींनाही गावाकडे आले की खूप छान वाटतं. दारामध्ये झाडं वगैरे पावसाळ्यात लावले होते, झाडंही खूप छान प्रकारे झोपली होती. मग काही कामं वगैरे आवरलं की लगेच जाऊबाईच्या घरी जाऊन चुलीवरच्या भाकरी करण्याचा बेत होता. खरंच खूप छान वाटतं. स्त्रीचं जीवन हे असं असतं की ती कुठेही गेली तरी तिला काम हे करावंच लागतं. माहेर असो, सासर असो, का अजून कुठेही असो, तिच्या हाताला कधीच काय म्हणजे कुठेही आराम नसतो. खरंच जन्मबाईचा असतो, ती स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी खूप जगते, आणि खरा आनंद तिला स्वतःपेक्षा इतरांच्या खुशीमध्ये असतो. असा होता आमचा दिवस. काय गावाकडे 2 दिवस झाले की परतीचा प्रवास सुरू झाला. तुम्हाला गावाकडची व्हिडिओ आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा.